नमस्कार दर्शको, उजनी धरणाची 30 जुलै 2025ची सायंकाळी 6 वाजताची अपडेट आपण घेणार आहोत। त्या अगोदर आपण 18 मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व मिळवत राहा पुढील वेळच्या वेळेला अपडेट। पुणे जिल्हा परिसरातील पाऊस कमी झाल्यामुळे दौंडची आवक ही कमी होताना दिसत आहे। त्यामुळे उजनी धरणातूनही भीमा नदी पात्रामध्ये सोडण्यात येत असलेला विसर्ग हाही कमी झालेला आहे। तो आता किती आहे व आवक किती आहे हे आपण पाहणार आहोत व धरणाची टक्केवारीही आत्ताची किती आहे हे पाहणार आहोत। तर दौंडची आवक आज सकाळी 40,283 क्युसेक्स होती, तर ती आता 34,018 क्युसेक्स आहे। तर भीमा नदी 2 दिवसापूर्वीपासून 70,000 क्युसेक्समध्ये पाणी सोडले जात होते नदीमध्ये, तर पुन्हा आज सकाळी 60,000 क्युसेक्स केले। तर आता मात्र विसर्ग हा 40,000 क्युसेक्सचा करण्यात आलेला आहे। तर वीज निर्मितीसाठी 1600 क्युसेक्स असा मिळून भीमा नदीमध्ये उजनीमधून 41,600 क्युसेक्सचा विसर्ग सोडण्यात येत आहे। तर भीमा नदीमध्ये 41,600 क्युसेक्सचा विसर्ग आहे। तर वीज निर्मितीसाठी 1600 क्युसेक्स, सीनामाडा योजनेसाठी 180 क्युसेक्स, दहेगाव उपसा सिंचन योजनेसाठी 80 क्युसेक्स, बोगदा 400 क्युसेक्स, कॅनॉल 1100 क्युसेक्स अशी उजनी धरणातून सोडण्यात येणारी पाण्याची स्थिती आहे। तर धरणाची टक्केवारी ही सकाळी 97.97% व 13 पॉईंट होती, तर आता मात्र ती 97% व 0.2 आहे। तर उजनी धरणामध्ये एकूण पाणीसाठा हा 115.64 TMC झाला असून यातील उपयुक्त पाणीसाठा 51.98 TMC झालेला आहे। अशाच पुढील ताज्या अपडेटसाठी आपण चॅनेलला सबस्क्राईब करा व मिळवत राहा ताज्या अपडेट।